आणि कालच्या दिवशी एक आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्वाचा शुभ दिन होता. त्यामुळे काल काही न बोलता काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आपलं प्रगती पुस्तक जाहीर केलं. आणि मग या प्रगती पुस्तकाचं मला असं वाटतं विरोधी पक्ष म्हणून सत्यता काय आहे हे जनतेसमोर आणणं आमची जबाबदारी आहे. खरं तर स्वतःचीच परीक्षा, स्वतःच मार्क तपासायचे आणि स्वतःच मार्क द्यायचे आणि स्वतःच काही लोकांना पास करायचं आणि काही लोकांना नापास करायचं, अशा प्रकारचं मार्किंग सिस्टीम मोठं ओव्हरऑल वेगवेगळ्या परीक्षेतही अशाच पद्धतीनं होतं. तशीच पद्धत पेपर फुटीचा असेल, कोणाला स्पेशल अर्धा तास आधी पेपर देणं प्रकार असेल, आणि तसाच प्रकार या सगळ्या मार्किंग गुणांकन सिस्टीम मधून दिसतो. सरकारने एप्रिल महिन्यात सुद्धा आपले काही गुणांक प्रसिद्ध केले होते. मी फक्त आपल्याला एप्रिल, कारण आपण सगळे जनता ही फार विसरभोळी असते, म्हणून या गोष्टी मी निदर्शनास आणून देऊ इच्छितो की एक महिन्यात कशा पद्धतीने बदल झाला. एप्रिल महिन्यात ग्रह विभाग 61% गुण होते, आता 100% झालेले आहे. ऊर्जा विभाग 61% होते, आता 98% झालेले आहे. त्याच्यानंतर माहिती व जनसंपर्क DGPR हे 27%चे 55% झालेले. नगर विकास 22%चे 85% झालेले आहे. नगर विकास मध्ये त्यांनी 2 भाग केले. मग ते येणाऱ्या काळात अशा पद्धतीने नगर विकासचे 2 भाग होतील असं दिसतंय. 1734 झालं दुसरं. गृहनिर्माण जे एप्रिल महिन्यात 36% गुण होते, जे 68% झाले. सार्वजनिक बांधकामाला तर गुण कसे मिळतात हेच मला माहित नाही. 60%चे 73% झाले. आणि सगळ्यात महत्वाचं जे अजितदादांकडे राज्य उत्पादन शुल्क 0% होतं एप्रिल मध्ये, हे आता 83% गुण त्यांनी दिलेले. मग अन्न नागरी पुरवठा वगैरे वगैरे वेगवेगळ्या विभागाचे माझ्याकडे दोन्ही त्यांनी जे जाहीर केलेले आहे कृती आराखड्यातले गुणांकन दोन्हीचे आकडे त्यांनी प्रसिद्ध केलेले आहे. मला वाटतं मी त्याची थोडक्यात तुलना केलेली. या सगळ्याचा जर विषय सगळ्यात महत्वाचा घ्यायचा गेला तर पालघर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना 1 नंबरचं गुणांकन दिलेलं आहे. आता हे पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आपल्याला माहिती असेल, ज्यावेळेस गद्दारी झाली शिवसेनेत त्यावेळेस या लोकांना सुरतला घेऊन जाणारे हे बाळासाहेब पाटील आहेत. आणि नुकतंच अधिवेशन झालं, याच्यामध्ये या पालघर मधून महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त गुटखा, सगळ्यात जास्त ड्रग्ज, सगळ्यात जास्त ज्याची महाराष्ट्रात बंदी आहे अशी सगळ्यात जास्त इनलिगल प्रवेश गुजरात मधून जो होतो तो पालघर मधून होतो. आणि विधिमंडळाच्या अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा आम्ही मांडलेला होता. आणि म्हणून अशा पोलीस अधीक्षकांना 1 नंबर मिळालेला आहे. त्याचे काही नोट्स माझ्याकडे आहेत की बाळासाहेब पाटील यांनी जिल्हा पोलीस दलात महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या काय काय तरतुदीचा भंग करून वारंवार नियमबाह्य बदल्या केल्या आहेत व त्यातून गुन्हेगारी व भ्रष्टाचाराला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगार व पोलीस यांच्यात अभद्र युती तयार होत असून प्रामाणिक अधिकार अन्याय होत आहे, त्यातून पोलीस दलातील भ्रष्टाचार वाढीस लागलेला आहे. हे बाळासाहेब पाटील विषयी म्हटलेलं आहे. त्याचं रिटर्न पूर्णपणे पुरावे माझ्याकडे आहे. ओव्हरऑल या सगळ्या विषयाचं जर बघितलं की जे नंबर मुख्यमंत्र्यांनी दिले याच्यात सगळ्यात खालचा नंबर हा शिंदे गटाच्या परिवहन विभागाला. आता यालाही नंबर कसा मिळाला हा प्रश्न आहे, कारण एसटी कर्मचाऱ्यांना 50% पगार देण्याची घोषणा करणाऱ्यांनी 40%च दिले. आपणही प्रसिद्धी माध्यमाचं किती लक्ष होतं मला माहिती नाही, मी कोणावर दोष देणार नाही, परंतु
50% घोषणा करून फक्त 40% एसटी कामगारांना पगार देणाऱ्याचं गुणांकन कसं येतं, हा माझा प्रश्न आहे. या सगळ्याच्या मध्ये कालच पृथ्वीराज बाबा यांचं एक वक्तव्य आलं की सगळ्यात जास्त भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये जर आपण ज्या कारवाया झाल्याच्यात बघितलं तर मागच्या काळामध्ये महाराष्ट्रात वाढलेल्या. कायदा सुव्यवस्थेचे विषय बघितले तर सगळ्यात जास्त हत्या मागच्या महिन्यात नागपूरमध्ये 14 हत्या झालेल्या, 14. आणि या सगळ्या याच्यामध्ये या हत्या जर बघितल्या तर अशा कुठे चोरून लपून नाही तर मनकापूर, हुडकेश्वर, सीताबडी, अंबाझरी, यशोधरा, पारडी, पाचपाकाली, पाचपावली, जरीपटका, कोतवाली, वाडी अशा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली आहे. थोडक्यात वर्दळीच्या ठिकाणी अशा पद्धतीनं आत्महत्या घडलेल्या आहे. कृषी विभागाला याच्यात गुणांकन दिलेलं आहे. आणि या कृषी विभागाचं जर बघितलं तर या सरकारने आता 1 रुपयात पीक विमा बंद केलेला करण्याची घोषणा परवाच केली. निश्चित याच्यात भ्रष्टाचार झाला, पण भ्रष्टाचार होत असताना ज्या पद्धतीनं नवीन खरीप असेल, रब्बी असेल, वेगवेगळे पिकं असतील, नगदी पिकं असतील, याला शेतकऱ्याचा वाटा 2% पासून 5% पर्यंत करण्याचा निर्णय झाला. भ्रष्टाचार झाला म्हणून पूर्णपणे पीक विमा योजना बंद करणं चुकीचं आहे. आणि नवीन आता केंद्राने जे आदेश काढलेला आहे किंवा नियम केलेला आहे, पीक कापणी प्रयोगाच्या आधारावर पीक विमा, मला असं वाटतं याच्यात कमीत कमी शेतकरी यांना काय बसतील अशा प्रकारची खबरदारी सरकारने घेतलेली आहे. हे सगळं करत असताना फक्त मराठवाड्यात कालपर्यंत 1 जानेवारी पासून 289 आत्महत्या शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत. 289 आत्महत्या शेतकऱ्यांच्या झालेल्या आहे. विम्यामध्ये 10,000 कोटी रुपये कंपन्यांनी कमवले, विमा कंपन्यांनी. परंतु शेतकऱ्याला 2023चा खरीपाचा विमा आणि 2024चा सुद्धा मिळाला नाही, पण 2023चा सुद्धा मोठ्या प्रमाणावर बाकी आहे. आणि राज्याचे मंत्री, कृषी मंत्री म्हणतात की कर्जाच्या रकमेतून किंवा पंतप्रधान सन्मान योजनेतून येणाऱ्या पैशातून शेतकरी लग्न व साखरपुडे करतात, अशा पद्धतीचं वक्तव्य राज्याच्या कृषी मंत्र्याचं आहे. ऍग्रीस्टॅक नावाचं एक सॉफ्टवेअर आहे कृषी विभागासाठी. या ऍग्रीस्टॅकच्या योजना आत्ताच्या घडीला कृषी आणि महसूल याच्यामध्ये मला वाटतं कोणतंही एकमत होत नाही, म्हणून एक चांगली संकल्पना असणारं मला असं वाटतं ही योजना आजही चांगल्या स्थितीत चालू नाही. गृह विभाग मला असं वाटतं आपल्याला सांगण्याची गरज नाही. मागचं सरकार आल्यापासून ज्या ज्या घटना घडल्या, मग परभणीची घटना असेल, बीडची घटना असेल, सैफ अलीवर हल्ला असेल, नवी मुंबईमध्ये चिमुकलीवर अत्याचार असेल, स्वारगेटची घटना असेल, करजगी एक जत तालुक्यात 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला, 100 दिवसात 2100, पुन्हा एकदा 100 दिवसात 2100 महिला अत्याचाराची प्रकरणं या महाराष्ट्रात झालेली आहेत. म्हणजे त्याच्यात एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची छेडछाड सुद्धा सहभाग आहे. आणि म्हणून मला असं वाटतं या विषयाकडे सरकार ज्या घोषणा करतं त्या चुकीच्या आहेत. कर्जमुक्तीची घोषणा सरकारने केली होती, सरकार आल्या करू, ठिकठिकाणी आंदोलन सुरू झालेलं आहे, कर्जमाफी होत नाहीये. भावांतर योजना याच्याविषयी प्रत्यक्ष देशाच्या पंतप्रधानांनी येऊन घोषणा केली होती. भावांतर योजना आहे, हे भावांतर योजना मार्केटमधले जो भाव आहे त्याचा ऍव्हरेज काढून भाव द्यावा, अशा पद्धतीचा एक डिटेल्स त्याला मी सांगत नाही कारण फार वेळ जाईल त्याच्यात. परंतु भावांतर योजना राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर झाली होती, याची कोणत्याही प्रकारे अंमलबजावणी आताच्या घडीला झालेली नाहीये. मागच्या वर्षीपेक्षा 32% आत्महत्येचं प्रमाण आजचं जर 1 मेचं घेतलं आपण, 31 एप्रिलचं काढलं तर मागच्या वर्षीच्या जेवढ्या आत्महत्या घडलेल्या आहेत त्याच्यापेक्षा 32% आत्महत्या या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घडलेल्या आहेत. त्याचप्रमाणे भूसंपादन कायद्यात बदल केलेला आहे.
जीएसटी कमी करण्यासाठी रासायनिक खतं, कीटकनाशक या आवश्यक आजारावर आपण कमी करण्याची मागणी केली होती, हेही सरकारने कुठं केले. लाडकी बहीण जी योजना आहे, मला वाटतं या योजनेची आपल्याला सगळ्या पद्धतीनं डिटेल्स माहिती आहे. 8 लाख महिलांना 100 दिवसामध्ये ज्या विभागाचा 1 नंबर आला असं सांगतात मुख्यमंत्री, 8 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून गाळलेलं आहे. 8 लाख. पिंक रिक्षाचा कार्यक्रम या विभागाचा आहे, हाही पूर्णपणे फेल्युअर कार्यक्रम आहे. पाणी पुरवठ्याविषयी सरकारने म्हटलं, मला असं वाटतं परवाच कॅबिनेट मंत्री एक नरहरी झिरवळ यांनी म्हटलं की जलजीवन मिशन ही योजना पूर्णपणे पंतप्रधानांची संकल्पना पूर्णपणे आजच्या घडीला बारगळलेली आहे. महाराष्ट्रातील 1.31 लाख म्हणजे 89.71 ग्रामीण कुटुंबांना नळ जोडणी केल्याचा दावा केला जातो, परंतु आम्ही रोज फिरतो, मला वाटतं नळ जोडणी झाली असेल, परंतु पाणी या नळामध्ये कुठंही नाही. आपण सगळं बघितलं असेल, एक छोटीशी मुलगी 12 वर्षाची, यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात 12 वर्षाची वेदिका चव्हाण नावाची मुलगी पाणी आणण्यासाठी नदीवर गेली असताना तिचा बुडून मृत्यू झालेला आहे. नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात बोरचिरीवारी गावात एक दोराच्या मदतीनं महिला हंडाभर पाण्यासाठी कशा पद्धतीनं खाली उतरली विहिरीत, आपण हे चांगल्या पद्धतीनं जीव धोक्यात घेऊन पाहिलेलं आहे. एसटीचं मी सांगितलं की एप्रिल 2024 पासून एसटी महामंडळाने 89,000 कर्मचाऱ्यांचे पीएफचे 1200 कोटी रुपये, ग्रॅज्युएटीचे अंदाजे 1100 कोटी रुपये म्हणजे एकूण 2300 कोटी रुपये ट्रस्टमध्ये जमा केलेले नाहीत अजूनही. आणि या एसटीला यांनी 5वा नंबर दिलेला आहे. आरोग्याची जर स्थिती बघितली तर मला वाटतं तनिषा भिसे प्रकरण आपल्या महाराष्ट्रातच घडलेलं आहे. मागच्या काळामध्ये मागच्या या वर्षभरात या 1 जानेवारी पासून 150 मातांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी आपल्याकडे आहे. 100 दिवसाच्या कार्यक्रमात याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी काहीही केलेला नाही. त्याचप्रमाणे राज्याच्या आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने वेगवेगळ्या घटना घडतात, एक कोल्हापूरला घटना 21 एप्रिलला घडली. एक 23 वर्षाच्या तरुणाचा अपघात झाला. रुग्णवाहिका मिळावी म्हणून त्याच्या मित्रांनी प्रयत्न केला, पण त्याला रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मला असं वाटतं हे या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये घडलेले दररोज 40 लोक अपघातातून आत्ताच्या घडीला या महाराष्ट्रामध्ये त्यांचं देहावसान होत आहे. या राज्यातील सरकारला आपल्या आश्वासनाचा विसर पडलेला आहे. 100 दिवसात विजन महाराष्ट्र 2029 सादर करू असं सांगितलं होतं, अजूनही सादर झालेला नाही. शेतकरी सन्मान निधीमध्ये 12,000 वरून 15,000 रुपये वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली, अजूनही झालेली नाही. मी भावांतर योजनेचं बोललो, सोयाबीनसाठी एमएसपीच्या 20% पर्यंत भावांतर योजना अजूनही लागू झालेली नाही. वृद्ध पेन्शन धारकांना 1500 जे 2100 रुपये देऊ असं म्हटलं होतं, अजूनही झालेलं नाही. कर्जमाफी करू, अजूनही झालेली नाही. महिला सुरक्षेसाठी 25,000 महिलांचा पोलीस दलात समावेश करू, कोणतीही सुरुवात नाही. लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपये हप्ता करू, कोणतीही हालचाल नाही. अंगणवाडी व आशा सेविकांना 15,000 रुपये पगार देऊ, अजूनही काहीही झालेलं नाही. महाराष्ट्रातील गड किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी दुर्ग विकास प्राधिकरण स्थापन करू सांगितलं, कोणतीच हालचाल नाही. त्याचप्रमाणे आनंदाचा शिधा, तीर्थदर्शन योजना, या योजना सरकार येतात पूर्णपणे बंद झालेल्या आहे. हे सगळं होत असताना या राज्यातील मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर परवाच एक गुन्हा दाखल झाला. शेतकऱ्याच्या नावावरून 8,86,00,000 कर्ज काढलं. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना पैसे दिले गेले नाही असा जो एक केस चालू होती, ही राज्याच्या एका ज्येष्ठ मंत्र्यावर या प्रकरणात शेतकऱ्याच्या नावावर कर्ज काढण्याची एक केस, एक गुन्हा राज्याच्या मंत्र्यावर दाखल झालेला आहे.
धनंजय मुंडेंच्यावर आरोप तर झालेले आपल्याला माहिती आहे. जयकुमार रावलावर आरोप झाले. माणिकराव कोकांटेवर सुद्धा कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत. जयकुमार गोरे यांच्यावर सुद्धा आरोप झालेले आहेत. म्हणजे राज्यातल्या मंत्र्यावर अशा पद्धतीने आरोप झाले. सगळ्यात महत्वाचं, राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर या दोन व्यक्तींनी छत्रपती शिवरायांचा अवमान करूनही पाहिजे तशी ठोस कारवाई सरकारने केलेली नाही. फक्त राहुल सोलापूरकर किंवा प्रशांत कोरटकर कोणाशी संबंधित दिसतात, यांचे फोटोज, यांचा सोशल मीडियावरचे अकाउंट जर बघितले, यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा विषय वेगळ्या पद्धतीनं वक्तव्य करूनही यांच्यावर कोणती ठोस कारवाई झालेली नाही. आज राज्याचे जे वेगवेगळे विभाग आहे याच्यात प्रामुख्यानं प्रलंबित वेगळ्या पद्धतीनं बिल आहेत कॉन्ट्रॅक्टरांचे. कॉन्ट्रॅक्टर आंदोलन करतात, काम सगळे विकासाचे ठप्प झालेले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे 46,000 कोटी रुपये द्यायचे बाकी आहेत. जलजीवन मिशनचे 18,000 कोटी रुपये द्यायचे बाकी आहेत. ग्राम विकास विभागाचे 8,600 कोटी द्यायचे बाकी आहेत. जलसंधारणाचे 19,700 कोटी रुपये द्यायचे बाकी आहे. आणि मला असं वाटतं हे महत्वाचे खाते मी आपल्याला सांगितलेले आहे. या राज्यामध्ये काही निर्णय नको, जनतेला नको असलेले निर्णय मुद्दामून घेतले जातात. त्या शक्तीपीठ महामार्गाला जनता विरोध करून असूनही सरकार जवळपास 11,500 हेक्टर सुपीक जमिनीचं अधिग्रहण करते. सामान्य जनतेच्या खिशातून जो स्टॅम्प होता, मुद्रांक, आता 1,000 रुपयाचा जो 100 रुपयाचा लागत होता तो 1,000 रुपयाचा आता लागतोय. महाराष्ट्रामध्ये सीबीएसईच्या माध्यमातून शिक्षण दिलं जावं याचा एक जबरदस्ती सरकार करतं. मला असं वाटतं एसएससी बोर्ड अतिशय सक्षम, मराठीला प्राधान्य देणारं, मातीशी जुळलेलं अशा पद्धतीनं एसएससी बोर्ड असताना मातृभाषेवर शिक्षण देण्यावर एक पद्धतीनं घाला घालण्याचा प्रयत्न सरकार करतंय. हिंदी जबरदस्ती हिंदीनं लादण्याचा प्रयत्न सरकारने केला, पण तो जनरेट्यामुळं हा निर्णय सुद्धा सरकारला वापस घ्यावा लागलेला आहे. थोडक्यात सांगण्याचा मुद्दा, हे गुणांक दिलेले आहे, हे कोणतं तरी उगाचच्या उगाच एखाद्या विषयावर लक्ष हटवण्याचा हा प्रकार आहे. राज्य सरकार विकासाच्या दृष्टीनं ठप्प झालेलं आहे. आर्थिक स्थिती राज्याची डबघाईला गेलेली आहे. कायदा व्यवस्था ठिकाणावर नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती अवघड आहे. आता येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना कर्ज लागणार आहे. कर्जमुक्ती देण्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज थकवलेलं आहे. आणि जर कर्ज थकलेलं असतं तर येणार काळात या शेतकऱ्यांना बँका कर्ज देतील का, हा सुद्धा प्रश्न येणार काळात मोठा उभा राहणार आहे. आणि म्हणून राज्य सरकारने जाहीर केलेलं गुणांकन हे फसवं आहे, जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणार आहे. मला असं वाटतं राज्य सरकारने ताकद असेल तर जाहीर करावं आणि जनतेचं मत घ्यावं की खरोखर गुणांकन किती आहे. मग राज्य सरकारला स्पष्ट सांगायचं त्यांची अवकात या गुणांकनातून, जनतेने दिलेल्या गुणांकनातून स्पष्ट होईल. एकूणच या निकालाकडे तुम्ही कसं तुम्ही जे सविस्तर सांगितलं आहे, निकालामध्ये म्हणजे काय निकाल फिक्स होता, परीक्षेमध्ये कॉपी झालेली आहे का पेपर फुटलेले आहे? नाही, याच्यात आता तुम्हाला पण चांगल्या पद्धतीने माहिती, ज्या पद्धतीनं गुणांकन दिले याला कोणताही अर्थ नाहीये. कोणत्या आता मी सांगितलं ना, पालघर एसपी 1 नंबर कसा येऊ शकतो? सगळ्यात जास्त अवैध पद्धतीनं गुजरात मधून काही येत असेल तर ते पालघर एसपीच्या आशीर्वादानंच येतं. आणि 1 नंबरवर एक्साईज मध्ये आताच्या घडीला ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या पॉलिसीच्या माध्यमातून होम डिलिव्हरी द्यायचं बंदी आहे, तरी वेगवेगळ्या कंपन्या होम डिलिव्हरी दारू पुरवतात. एक्साईजने काय कारवाई केली? बिलकुल केलेली नाही. वाटतं याच्यात जर वेगवेगळे विषय जर मांडायला गेले एक्साईजचे डिटेल, मला वाटतं मी विधिमंडळाच्या अधिवेशनात हे मांडलेले आहेत, पुन्हा एकदा मांडू. परंतु हे डिपार्टमेंट आत्ताच्या घडीला भ्रष्टाचाराची मोठी पूर्ण जमलेली आहेत. आणि मी सांगतो की पालघरच्या एसपीच्या ज्या पद्धती आहे, जर आता तुम्ही बघितलं असेल तिथं जाऊन एखाद्या दिवस बघा की कशा पद्धतीने तिथं धंदे चालतात. लॉ अँड ऑर्डर कशा पद्धतीने बर्बाद झालेली आत्ताच्या घडीला.
आणि याला 100 मार्क कुठून पडू शकतात? महिला बालकल्याण विभागाच्या खात्यातले वेगवेगळे विषय बघा. मी काल एका ग्रामसभेला उपस्थित होतो, तिथल्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका कशा पद्धतीनं भूमिका मांडत होत्या त्या बघा. आणि म्हणून मला असं वाटतं अशा पद्धतीनं एक जनतेचं लक्ष हटवणं आम्ही काहीतरी वेगळं करतो. जनतेला स्वतःला दररोजच्या विषयात इंटरेस्ट आहे, तुमच्या गुणांकनात इंटरेस्ट नाही. गृहमंत्री अमित शहा येऊन गेले, त्यांची एकंदरीतच खासदाराची व्यवस्था नितीन गडकरी किंवा त्यांच्या परिवाराकडे होती, तर त्याची भक्ती म्हणायची. तो मला असं वाटतं तो स्वतंत्र विषय आहे. आता येऊन गेले त्याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे का 2 कोटी रुपयाचा हेल्पॅड केला, हे माहिती आहे. आणि येऊन गेल्यानंतर ते टेंडर निघालं. त्याच्यामुळं मला असं वाटतं तो विषय आणि हा विषय येऊन गेले वगैरे व्यक्तिगत कोणी कोणाच्या घरी जाऊ शकतं, त्याच्याविषयी मी बोलणार नाही. परंतु आता तुम्ही सांगा ना की 8 लाख महिलांचं लाडकी बहीणचे पैसे कमी झाले, मग त्या डिपार्टमेंटला नंबर कसा येऊ शकतो? कोणते लोक खुश आहे जरा विचारा. हे पहा, मी कालच हे सगळं आल्यानंतर मुद्दाम त्या खात्याच्या मंत्र्यांचं वाचलं. डिसेंबर महिन्यात याच खात्याच्या मंत्री आदितीताई तटकरे यांनी सांगितलं होतं की मार्च महिन्यात आम्ही 2100 रुपये देऊ. डिसेंबरचं वक्तव्य आहे आदिती तटकरे यांचं की मार्च महिन्यामध्ये आम्ही लाडक्या बहिणीचे 2100 रुपये देऊ. उलट यांनी पंतप्रधान सन्मान योजनेत असणाऱ्या महिला ज्या आहेत यांचे 1000 रुपये कमी केलेले आहे. म्हणजे यांचं नाव पंतप्रधानमध्ये आहे, परंतु यांना लाडकी बहिणीचा लाभ मिळत होता, त्यातून 1000 रुपये मायनस केलेले आहे. सर तुम्ही सांगितलं की कुठल्या तरी विषयाला लपवण्यासाठी हे जे गुण ते दिले गेले किंवा विषय आले, काय विषय असेल किंवा काय? मी सांगितलं ना, आर्थिक स्थिती कॉन्ट्रॅक्टर्सचं किती देणे पाहिलं तुम्ही. आज जे काही मागच्या काळात कॉन्ट्रॅक्टर्सचे बिल्स आले मार्च नंतर, समजा एखाद्याचे 1 कोटी बाकी असेल तर त्याला बिल किती आलं माहितीये? 1.5 लाख 2 लाख रुपये. आता तो पुढचं काम कसं करणार? मी कॉन्ट्रॅक्टरांची बाजू घेत नाही. काही कॉन्ट्रॅक्ट तर मागच्या काळात मंजूर झालेले थांबवलेले, त्याच्यात अजून नंतर येऊ आपण त्याच्यावर. जे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झालेले टेंडर्स कॉन्ट्रॅक्ट मोठ्या प्रमाणावर थांबवलेले, आता थांबवल्याचे कारण स्पष्ट झाले पाहिजे की त्यावेळेस चुकीचे झाले होते म्हणून तुम्ही थांबवले असेल तर तसं स्पष्ट झालं पाहिजे. परंतु राज्य आर्थिक स्थितीत आताच्या घडीला योग्य वळणावर नाही. आताच्या घडीला कोणत्याही प्रकारे वेगळे प्रकल्प सरकार करू शकत नाही. आणि हे सगळं असल्यामुळं मला असं वाटतं जनतेचं लक्ष विचलित करणं, चर्चा याच्यावर करणं. मग लोक म्हणतात याला इतके टक्के त्याला, त्याच्यातच 8 दिवस लोक घालवतात. लोकांना काय आपलं बोगस पीक विमाची घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. म्हटलं बोगस पीक विमा घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. त्या चौकशी दरम्यान लातूरमध्ये 3000 पेक्षा जास्त बोगस अर्ज आहेत ते रद्द करण्यात आलेले आहेत. मी कोणत्या एका शहराचं नाव घेणार नाही, पण बोगस पीक विम्याचे अनेक प्रकरणं 5च्या ठिकाणी 50 लिहिणं, 50च्या ठिकाणी 500 लिहिणं, पंचनामे चुकीचे करणं, जमीनच नसताना, सातबारे नसताना त्याच्यात खाडाखोड करणं, असे अनेक प्रकार झालेले आहे. याच्यात एक मोठी टीम काम करते. कोण असेल मला माहिती नाही, परंतु एक मोठी टीम काम करते आणि याच्याकडे सरकारने दुर्लक्ष केलं आहे. याच्यामुळं मूळ जे मुख्य शेतकरी ज्याला गरज आहे त्याला लाभ मिळण्याच्या ऐवजी जे मुळात शेतकरीच नाही, ज्यांनी बोगस नोंदणी केली, बोगस विमा काढला, त्यांना लाभ जाणीवपूर्वक दिला गेला. आणि याच्यात प्रशासन जसं सहभागी आहे, विमा कंपन्या सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहे. हिंदी